नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटकीपट असा सोयाबीन पुलाव बनवणार आहोत। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेले, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यासोबत 2 चमचे तूपसुद्धा टाकून घ्यायचं। तुपामुळे सोयाबीन पुलाव खूपच छान लागतो। आता छान व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान तडतडू द्यायचे। आता आपण त्याच्यात खडा मसाला टाकून घेऊ। तमालपत्र, लविंग, काळी मिरी, आपल्याजवळ जेवढे असतील तेवढे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे। 2 मिनटं छान परतून घ्यायचं। 2 मिनटं परतून झालं की आपण उभा कापलेला कांदा आहे एक मोठा, तो त्याच्यात टाकून घेऊ। तो छान 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतता आला की आता आपण 1 टमाटर कापून घेतलेला आहे, तो सुद्धा त्याच्यात टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा 1 ते 2 मिनटं छान व्यवस्थित परतून घेऊ। आता आपण त्याच्यात आपले रेग्युलर मसाले असतात ते सर्व टाकून घ्यायचे। लाल तिखट, गरम मसाला जे आपण रोज वापरतो ना ते सर्व, आणि त्याला 2 मिनटं असं कांद्यासोबत भाजून घ्यायचं। छान असं भाजून रेडी झाले। आता आपण 1 बटाटा आणि सोयाबीन, बटाटा छान असा मोठा मोठा कापून घ्यायचा। सोयाबीन आपल्याला अख्खा आवडत असतील तर अख्खाच घ्यायचे किंवा मग त्याचे 2 भाग 3 भाग करून घ्यायचे। आता त्याच्यात पाणी टाकून घेऊ आणि त्यातच आपण 1 वाटी तांदूळ आहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो त्याच्यात सोडून घेऊ। आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स झालेलं आहे। आता छान अशी उकळी आलेली आहे, पाणी नाही आहे, थोडंसं पाणी बघू शकता। तर एकदा व्यवस्थित हलवून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून तर रेडी झाला आपला सोयाबीन पुलाव। कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला